संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन, जय हनुमान जय हनुमान संकट मोचन, जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी। संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन, जय हनुमान संकट मोचन, जय हनुमान। ग्रह आणि नक्षत्रांच्या गणनेनुसार श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस उष्टावण विधीकरिता अतिशय शुभ दिवस आहे। महाराज, मलाही अंजनाची खूप आठवण येत आहे। न जाणो परमेश्वराची काय लीला आहे। कुमार सर्वप्रथम आजोबा बोलले। हा तर शुभ संकेत आहे। भगवान शिव त्यांना आणखी शक्तिशाली बनवण्याच्या योजना आखत होते। ओम सूर्याय स्वाहा, ओम राहुवे स्वाहा, ओम केतवे स्वाहा, ओम भूमाय स्वाहा। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो स्वाहा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महर्षी मातंग, शिशु हनुमानाचे व्यक्तिमत्व या दिव्य अस्त्राने पूर्ण होईल। हे दिव्य अस्त्र केसरी नंदनच्या जीवनातील सगळ्यात महत्वपूर्ण अंग बनेल। म्हणून हे अस्त्र त्या शिशुपर्यंत पोहोचवावं लागेल। एक लक्षात घ्या, हे अस्त्र धर्म आणि न्याय यांच्या रक्षणाचे प्रतीक बनेल आणि याची कीर्ती युगानुयुगापर्यंत प्रचलित राहील। आपण धन्य आहात महादेव, आपण धन्य आहात। सेनापती, युद्ध समाप्त झाले आहे। हे तुम्ही काय बोलत आहात महाराज? आम्ही अगदी सत्य बोलत आहोत सेनापती। दानवांचा एकतर संहार झाला आहे, नाहीतर ते रणांगण सोडून पळाले आहेत। परंतु हे कसं शक्य आहे महाराज? ते मध्यरात्रीच आक्रमण करणार होते, परंतु एका दिव्य शक्तीने त्यांना परास्त केले। होय, आणि ती दिव्य शक्ती आम्ही स्वप्नात पाहिली आहे। पण जे सैनिक तेथे उपस्थित होते त्यांनी स्वतःच याचा अनुभव घेतला आहे। आणि ती दिव्य शक्ती एक दिव्य गदा होती। महाराज कपिश कुंजर यांचा विजय असो! महाराज कपिश कुंजर विजय यांचा असो! नारायण नारायण। काय झाले देवर्षी? आज तुमच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसत नाहीये। या उलट चेहऱ्यावर प्रसन्नताच दिसते आहे। त्याचे एक कारण आहे प्रभू। मग ते आम्हालाही सांगा, आम्हाला सुद्धा कळू देत की देवर्षी आज कोणत्या कारणास्तव इतके प्रसन्न आहेत। मला आपल्या 11व्या अवताराच्या शक्तीचा परिचय झाला आहे महादेव। कोणती शक्ती देवर्षी? महादेव, जर त्यांनी अप्रत्यक्ष रूपात त्यांच्या अद्भुत शक्तीने दानवांना पळवून लावले तर मग मोठे झाल्यावर ते एकाही दानवाला सोडणार नाहीत, सगळ्यांचाच अंत करतील। परंतु महर्षी, तुम्ही हे कसे काय बोलू शकता की तुम्ही जे काही पाहिले तो माझ्याच अवताराचा प्रभाव आहे? महादेव, मी सर्व काही जाणतो। हा तर केवळ त्यांच्या शक्तीचा एक अंश आहे। जेव्हा कधी ते आपल्या संपूर्ण शक्तीचे प्रदर्शन करतील तेव्हा पृथ्वीवरती कोणीही अधर्मी जिवंत राहणार नाही। म्हणूनच हे महादेव, मी अत्यंत प्रसन्न आहे।
संकट मोचन जय हनुमान। आपले सर्व अतिथी उचित समयी पोहोचतील, परंतु कुमारांच्या आजोबांच्या येण्याची अजून काहीच सूचना मिळालेली नाहीये. जर ते येऊ शकले नाहीत तर त्यामुळे अंजनीला खूपच दुःख होईल. क्षमा करा महाराज. बोल, काय समाचार आणला आहेस? ते येत आहेत ना? महाराज, वानरराज कपिश कुंजर यांनी युद्धाकरिता कूच केले आहे. आम्ही त्यांना नाही शोधू शकलो. ठीक आहे, तुझा. जशी आज्ञा. तुमची आज्ञा असेल तर मी काही उपाय करू महाराज. सीमा प्रदेशामध्ये त्यांचा शोध कसा काय लागेल महामंत्री? आणि कपिश प्रदेश अति दूर असल्यामुळे अतिशीघ्र त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण आहे. परंतु महाराज, महाराणी खूप दुःखी होतील. परंतु यावर काही उपाय सुद्धा नाहीये. का नाही निर्णय घेऊ शकत सेनापती? निर्णय तर आपल्यालाच घ्यायचा आहे. उद्या प्रातःकाली आम्ही सुमेरूकरिता प्रस्थान करू. न जाणो का, परंतु सतत पुत्री अंजनी आणि तिच्या पुत्राचे स्मरण होत आहे. त्या स्वप्नातील दिव्य बालक आम्हाला सतत आजोबा आजोबा म्हणून बोलावत होता. जसे इथे आम्हाला विजय प्राप्त झाला आहे, त्याचप्रमाणे तिथेही कोणत्या शुभ समाचाराचा संकेत मिळतोय. परंतु राजमहालामध्ये सगळेजण आपली प्रतीक्षा करत असतील महाराज. चिंतेचे काहीच कारण नाही. तुम्ही संदेश पाठवा की आम्ही येथून सुमेरूस प्रस्थान करीत आहोत. महाराणीलाही सतत अंजनीची आठवण येत होती. तुम्ही आत्ताच संदेश पाठवा. जशी आज्ञा महाराज. स्वस्ति न इंद्रो वृधश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षरो अरिष्टनेमिः। महाराजांचा विजय असो, महाराणींचा विजय असो. ऋषिमुख पर्वताहून महर्षी मातंग आले आहेत. प्रसिद्धश्वामरुकः प्रहिणमातरः शुभं यावत्। अहो भाग्य, प्रणाम ऋषीवर. आपण आज आमच्या मंगल कार्यासमयी उपस्थित राहिलात. आपले स्वागत आहे. महर्षी मातंग यांचा, विजय असो! 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 महर्षी मातंग यांचा. विजय असो! हे आमचे सौभाग्य आहे मुनिवर, की आपण स्वयं इथे येऊन आमची प्रतिष्ठा वाढवली आहे. सौभाग्य तर आमचं आहे वानराज केसरी, की आम्हाला आपल्या अद्भुत आणि अवतारी पुत्राची सेवा करायची संधी प्राप्त झाली. सेवा नको मुनिवर, बालकाला आपण आपला आशीर्वाद द्यावा. उष्टावणाच्या या शुभ प्रसंगी अर्थातच महादेवांच्या आज्ञेवरून आम्ही कुमारांच्या सेवेत उपस्थित झालोत. अशी कोणती सेवा आहे महर्षी? हे तर आपल्याला उष्टावण विधी समयी स्पष्ट होईल. महाराजांचा विजय असो, महाराणींचा विजय असो. महाराणी, आपले पिताश्री आले आहेत. पिताश्री. पिताश्री. पिताश्री.
पिताश्री पिताश्री मला क्षमा करा. मी रडू नकोस पुत्री, रडू नकोस. भगवान शिव तुझी इच्छा अवश्य पूर्ण करतील, कारण तू भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केलीयस. आणि तसेही भगवान शिवांचा आशीर्वाद आणि मातंग ऋषींचे वचन कधीच व्यर्थ नाही ठरणार. आणि आम्ही स्वप्नातही पाहिले की तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुला अवश्य पुत्र प्राप्ती होईल. पुत्री पुत्री का रडतीस तू? तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून आमचं हृदय दुःखाने भरून जात. पुत्री, आम्ही केवळ स्वप्नच नाही पाहिले, तर ते स्वप्न साकार होतानाही पाहिले आहे. आम्ही पाहिले की एक दिव्य बालक आम्हाला आजोबा आजोबा म्हणून बोलावत होता. आणि तो बालक तुला पुत्र रूपाने प्राप्त झाला आहे. त्याच्यामुळेच आम्हाला विजय प्राप्त झाला आहे. तुम्ही ज्याच्याविषयी हे सगळं बोलत आहात ना पिताश्री, तो बालक आम्हाला प्राप्त झालाय. काय? तुला पुत्र प्राप्त झाला आहे? पुत्र प्राप्त झाला आहे? हो पिताश्री, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुम्हाला ही वार्ता नाही देऊ शकलो. आम्हाला क्षमा करा पिताश्री. पुत्री, या क्षमा मागण्याची काय आवश्यकता आहे? अंजनी, जे कार्य तू नाही करू शकलीस ते कार्य तुझ्या पुत्राने केले आहे. तुझ्या पुत्राने आम्हाला ही सूचना पूर्वीच दिली होती. अंजनी, आम्हाला आता या क्षणीच त्याला पाहायचे आहे. याच क्षणी आम्हाला आताच त्याच्याकडे घेऊन चल. हो पिताश्री, पुत्री, या मी या क्षणीच त्याला भेटू इच्छितो. महाराज कपिश कुंजर यांचा महाराज कपिश कुंजर यांचा महाराज कपिश कुंजर यांचा प्रणाम ऋषीवर्य. आयुष्मान भव. कपिश कुंजर यांचा आसन ग्रहण करा पिताश्री. कपिश कुंजर यांचा महाराज कपिश कुंजर यांचा महाराज कपिश कुंजर यांचा. आता बालकाच्या मातेने येथे यावे आणि आपल्या हाताने खीर भरवावी. उष्टावण विधीच्या या शुभ समयी आम्ही या बालकाला एक अद्भुत भेट प्रदान करू इच्छितो. ज्यासाठी आम्हाला देवाधिदेव महादेव यांनी आज्ञा दिली आहे. शिष्य, मारा आजोबा, सगळ्यांचा संहार करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना.
ही काही सर्वसाधारण भेट नाही. ही देवाधिदेव महादेवांच्या कृपेने प्राप्त झाले. आणि या भेटीला त्यांच्याच आज्ञेने आम्ही इथे आणलेलं आहे. हे सर्व काही अद्भुत आणि विचित्र आहे महर्षी. आम्हाला हे रहस्य समजत नाहीये. हे सर्व काय आहे? हे सर्व काही दिव्य आहे. आपल्याला समग्र ब्रह्मांड माता म्हणून संबोधित करेल आणि आपल्याला पुत्र रत्नाची प्राप्ती होईल. परंतुला प्रमाण नाही. ही सगळी सृष्टीची लीला आहे आणि याचा उपाय कुठलीही चिकित्सा किंवा वनौषधी नाही. तर मग तप. तप होय, तप. संकट मोचन जय हनुमान. वानरराज केसरी ही दिव्य गदा आपल्या विलक्षण पुत्रासाठी भगवान शिव यांचा आशीर्वाद आहे. आणि पुत्र देखील असा तसा नाही माते. तो चिरंजीवी एवं सर्व गुण संपन्न होईल. पराक्रमी, जितेंद्रिय, धैर्यवान होईल. समग्र धरणीवर सर्वात महान असा विद्वान होईल. आणि बुद्धिजीवींमध्ये अग्रणी बुद्धिवान होईल. रणसंग्रामामध्ये विजयी वीर्यवान होईल. आणि शक्ती ज्याची पूजा करेल असा शक्तिवान होईल. ही मानवता आणि सुरक्षेचं प्रतीक आहे. महादेवांच्या आदेशानुसार ही गदा आपल्या बालकाला पूर्णत्व देईल. अहो भाग्य. आणि हे सौभाग्य या मंगल समयी या मंगलमय बालकाचे आजोबा इथे उपस्थित आहेत. मी मातंग ऋषी अशी इच्छा करतो की ही दिव्य गदा बालकाच्या आजोबांनी स्वयं आपल्या हातांनी बालकाला द्यावी. ही गदा धारण केल्यानंतर या बालकाची संपूर्ण विश्वात पूजा होईल. तिन्ही लोकात त्याचा जय जयकार होईल. कारण हा आपला संकट मोचन हनुमान होईल. ही घ्या वानर राजकुंजर. हे आपल्या हाताने त्याला प्रदान करा. मुनिवर्य, हे आमचं सौभाग्य आहे की ही गदा तुम्ही आम्हाला सोपविली. हिचा चमत्कार आम्ही यापूर्वीच अनुभवला आहे. अवश्य अवश्य ही एक अद्भुत गदा आहे
घे वत्सा. कपिश कुंजर यांचा विजय असो. 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 केसरी नंदनाचा विजय असो. केसरी नंदनाचा विजय असो. केसरी नंदनाचा विजय असो. शोधा आमच्या कुमारांना. माझे केस उपटलेस नाही सोडणार मी तुला. संकट त्याच्या निकट नयेती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव